आता आपण मेकॅनिक्सचं 5वं लेक्चर सुरू करणार आहे. आपण आर्टिकल 1.14 पर्यंत आलेलो आहे. आता आपण आर्टिकल 1.15 ची सुरुवात करतो आहे. काय आहे 1.15? द अल्जेब्रिक सम ऑफ द रिसॉल्व्ड पार्ट्स ऑफ टू फोर्सेस in a given direction is equal to the resolved part of their resultant along the same direction. म्हणजे इथं टू फोर्सेस कोणकोणते आहेत? P आणि Q, आणि त्याचा जो रिझल्टंट आहे रिसॉल्व्ड पार्ट ऑफ देअर रिझल्टंट ते आहे R म्हणजे OC, आणि हे आहे OA OB, P आणि Q फोर्सेस. Let P and Q be the two forces representing by the adjacent sides OA and OB of the parallelogram OACP. The diagonal OC represent the resultant R of the forces P and Q. We draw the perpendicular A dash, B dash and C dash to the given direction OX, and AM perpendicular to CC dash. The resolved parts of P, Q and R represented by OA, OB and OC are OA dash, OB dash, OA dash, OB dash and OC dash respectively along OX. Now we shall prove that OC dash is equal to OA dash plus OB dash. OB dash आणि A dash C dash हा सारखाच अंतर आहे. डायग्राम मध्ये जरी दिसत नसेल तरी इथं हा 90चा अँगल तयार झालेला आहे आणि इथे हा 90चा अँगल तयार झाला. मग फ्रॉम द राइट अँगल ट्रायंगल OB dash B and AMC OB dash B आणि AMC we have angle OB dash B बरोबर अँगल AMC हे दोन्ही जे ट्रायंगल आहे आणि त्याचं जे अँगल आहे ते 90चं आहे, दॅट इज π/2. हेन्स अँगल OBB dash बरोबर अँगल ACM हे दोन्ही इक्वल कशामुळे आहे? OB parallel to AC, OB parallel to AC आणि BB dash parallel to CC dash. आणि सोबतच काय आहे? OB जे अंतर आहे हा OB अंतर म्हणजेच AC अंतर आहे, कारण की पॅरलेलोग्राम मध्ये समोरासमोरील बाजू सारखी असतात. कारण OACB is a parallelogram. Hence the triangles OB dash B and AMC are congruent, and hence OB dash
इज इक्वल टू AM इज इक्वल टू A डॅश C डॅश, कारण की ह्या AM आणि A डॅश C डॅश हे इक्वल आहे. See the diagram. Now O A dash plus O B dash म्हणजे इथून तर एवढा अंतर आणि O B dash इज इक्वल टू आपल्याला प्रूव्ह करावं लागेल O C dash. मग त्याच्यासाठी O A dash प्लस O B dash बरोबर O A dash जशाला तसं आणि प्लस A dash C dash. This gives O C dash. आता O A dash प्लस O B dash इज इक्वल टू O A dash आहेच प्लस A dash C dash. आता शेवटी A dash C dash म्हणजेच काय आहे? A dash C dash म्हणजेच O B dash आहे. मग आता काय येईल? O A dash प्लस O B dash इज इक्वल टू O A dash आणि प्लस हा इथून एवढा A C dash म्हणजेच O C dash, इथून तर इथपर्यंतचा O C dash. नेक्स्ट आर्टिकल 1.16. या आर्टिकल मध्ये आपल्याला काय काढायचं आहे बघा. फाइंड द मॅग्निट्यूड्स अँड डायरेक्शन्स ऑफ द रिझल्टंट of any number of coplanar forces acting at a point O. म्हणजे आपल्याला R रिझल्टंट काढायचा आहे of any forces and directions of the resultant म्हणजे अल्फा काढायचा आहे. मग ही डायग्राम बघा. आता हे x एक्सिस आणि हे y एक्सिस, याच्यामध्ये नंबर ऑफ फोर्सेस आपण दर्शवलेला आहे. हे ड्रॉ केलं P1 फोर्स, P2 फोर्स, P3 फोर्स, डॉटेड लाईन अप टू Pn फोर्स. प्रत्येक OX आणि फोर्स P1 ला एक अँगल मिळतो θ1. त्याच्यानंतर θ2, θ3 अँड अप टू θn आपल्याला अँगल मिळाले. Let the concurrent forces P1, P2, P3 up to Pn make angles θ1, θ2, θ3 up to θn respectively with OX. Now the components of the forces P1 along OX, P1 force पुरताच बघू आपण, and along OY. तर द कंपोनंट ऑफ द फोर्स P1 along OX साठी P1 cos θ येईल आणि along OY साठी P1 sin θ येईल. हीच जर गोष्ट आपण दुसऱ्या फोर्स साठी विचारात घेतली तर सिमिलरली द कंपोनंट ऑफ द फोर्स P2 आर P2 cos θ येईल and P2 sin θ येईल and so. मग या सगळ्या फोर्सेसचं अलॉंग OX आणि OY चं जर आपण ॲडिशन करायचं ठरवलं तर काय होईल हो? लेट X बरोबर सम ऑफ द कंपोनंट्स ऑफ द गिवन फोर्सेस अलॉंग OX, दॅट इज X इज इक्वल टू P1 साठी P1 cos θ1 आला होता, P2 साठी P2 cos θ2 आला होता, असंच Pn साठी Pn cos θn येईल अलॉंग OX.
म्हणून x इक्वल टू होईल p1 cos theta 1 प्लस p2 cos theta 2 प्लस डॉट 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 प्लस pn cos theta n. आणि जर OY चा विचार केला तर y बरोबर सम ऑफ द कंपोनेंट्स ऑफ द गिवन फोर्सेस अलॉंग OY काय होईल? दॅट इज y बरोबर p1 sin theta 1 p2 sin theta प्लस p2 sin theta 2 प्लस डॉट 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 प्लस pn sin theta. लेट R बी द रिझल्टंट ऑफ द गिवन फोर्सेस. कोणते? p1 आणि p2. p1 पासून तर pn पर्यंत, p1 पासून तर pn पर्यंत, नॉट p1 and p2 only. Let R be the resultant of the given forces which makes an angle, suppose now alpha instead of theta 1 to theta n with OX, and whose resolved part are x and y determined as above. Thus we have along OX चा जर विचार केला तर आता रिझल्टंट R घेतलेला आहे, त्याच्यामुळे R cos अल्फा होईल. अँगल इथे अल्फा घेतलेला आहे थीटा 1 टू थीटा n च्या ऐवजी, आणि इज इक्वल टू x. म्हणजे x इज इक्वल टू काय येईल? p1 टू pn च्या ऐवजी रिझल्टंट R घेतलं म्हणून R, आणि थीटा 1 टू थीटा n अँगलच्या ऐवजी अल्फा घेतला म्हणून अल्फा, म्हणजे R cos अल्फा इज इक्वल टू x. आणि अलॉंग OY काय येईल? R sin अल्फा बरोबर काय. यांना जर आपण इक्वेशन नंबर 1 आणि 2 म्हणालो तर स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2 कॉमा वी गेट r स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा प्लस r स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. जर r स्क्वेअर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा, आणि विच इज इक्वल टू काय आहे? हो 1 आहे. म्हणून r स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं? x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. r इज इक्वल टू काय येईल? अंडर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. यालाच आपल्याला काय म्हणता येईल? विच इज द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट R. आता जर आपल्याला डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट R काढायचा असेल तर या इक्वेशन 2 ला डिवाइड करायचं इक्वेशन 1 नी. मग हे 2 डिवाइड्स 1 बरोबर R sin अल्फा अपॉन R cos अल्फा. R will be cancel. sin अल्फा अपॉन cos अल्फा is tan अल्फा is equal to right hand side ला y upon x. This implies अल्फा is equal to tan inverse y upon x. यालाच काय म्हणता येईल आपल्याला? which represent the direction of the resultant R. आता आपण corollary बघू. A system of coplanar forces acting at a point is in equilibrium if the algebraic sum of the resolved parts of the given forces along any two mutually perpendicular directions must separately vanish. Separate आपल्याला x is equal to 0, y is equal to 0 दर्शवायचा आहे. सोबतच इक्विलिब्रियम म्हटल्यामुळे आपल्याला 2 कंडिशन याच्यामध्ये मिळेल. एक नेसेसरी कंडिशन मध्ये जर आपण इक्विलिब्रियम कन्सिडर केलं तर r इज इक्वल टू 0 येईल. त्यावरून आपल्याला x आणि y इज इक्वल टू 0 दाखवावं लागेल. आणि सफिशियंट कंडिशन मध्ये आपण जर x आणि y इज इक्वल टू 0 कन्सिडर केलं तर आपल्याला r इज इक्वल टू 0 दाखवावं लागेल. नेसेसरी कंडिशन गिवन दॅट द सिस्टम ऑफ फोर्सेस इज इन इक्विलिब्रियम असं जर असलं तर r इज इक्वल टू 0 असेल. हेन्स r इज इक्वल टू 0. वी ऑलरेडी नो दॅट r इज इक्वल टू अंडर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. मग अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. स्क्वेअरिंग फ्रॉम बोथ साइड केलं तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि याच्यावरून दिस इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू 0
y is equal to 0. That is, the resolved parts vanish separately. हे झालं नेसेसरी कंडिशन. आता सफिशियंट कंडिशन मध्ये आपण x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 0 कन्सिडर करू आणि r इज इक्वल टू 0 दाखवावं लागेल. मग सफिशियंट कंडिशन मध्ये गिवन दॅट x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 0. परंतु आपल्याला r इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर माहीत आहे. त्याच्यामध्ये जर ते सबस्टिट्यूट केलं तर r इज इक्वल टू 0 येऊन जाईल आणि r इज इक्वल टू 0 आणल्यामुळे आपल्याला दॅट इज द सिस्टम ऑफ फोर्सेस इज इन इक्विलिब्रियम. आता याच्यानंतर प्रॉब्लेम्स आहेत जे की आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेणार आहोत. त्याच्या आधी आपण जे आधीच्या क्लासमध्ये प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत साधारणतः 9 प्रॉब्लेम्स, हे सगळे प्रॉब्लेम परीक्षेत विचारला गेलेले आहेत. त्यामुळे सर्व प्रॉब्लेम महत्त्वाचे आहेत, ते करायचे आणि काही समजलं नाही तर कधीही तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू.